नमस्कार. आज आपण या ठिकाणी झणझणीत चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल चिकन बनवणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण तुकडे केलेले खोबरे घेणार आहोत. ते खोबरं छानपैकी अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. भाजलेलं खोबरं काढून घेतलं की त्यानंतर जर आपल्या घरामध्ये बाजरी असेल तर साधारण 1 मूठ बाजरी घ्यायची आहे. बाजरीसुद्धा छान अशी खरपूस होईपर्यंत भाजायची आहे. त्यानंतर घरात जर तीळ असतील तर साधारण 1 ते 1.5 चमचा तीळ घ्यावे. ते तीळसुद्धा भाजून घ्यावे. ते भाजलेलं सगळं वाटण, फुटाणे हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी कांदा घेतलेला आहे. मी या ठिकाणी 2.5 ते 3 कांद्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमचं चिकन, ग्रेव्ही, मसाला या हिशोबाने तुम्ही कांदे घेऊ शकता. कांदा हा अगदी छान गोल्डन खरपूस ब्राउनिश शेड होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की म्हणजे कांदा नीट परतला जात नाही आणि मग तो वाटण्याला कलर येत नाही. जेवढा तुम्ही खरपूस कांदा करून घ्याल तेवढं खमंग सुंदर असं वाटण तुमचं या ठिकाणी तयार होणार आहे. तुम्ही बघताय बघा, अगदी छान गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला. अगदी एक आणि एक कांदा एकत्र कलरचा झालेला आहे. त्यानंतर तुम्ही बघा, मी या ठिकाणी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. हे सगळे वाटणाची तयारी आपली झालेली आहे बऱ्यापैकी. तर आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत, सगळं वाटण एकत्र करणार आहोत. हे सगळं वाटण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हळूहळू ते वाटण वाटायला घेणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला सगळं काही छान खरपूस रंगामध्येच दिसेल. कुठल्याही प्रकारचं असं कच्चं, अर्ध शिजलेलं, अर्ध भाजलेलं काहीही नाही आहे. 4 दाणे मी कोथिंबिरीचे सुद्धा टाकलेले आहेत. 4 धणेसुद्धा घेतलेले आहेत. बघा, असं खमंग असं आपलं वाटण झालेलं आहे. किती सुंदर असा रंग या वाटणाला आलेला आहे बघा. अगदी हिरवागार काळा घरगुती मसाला आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये कुठलेही फॅन्सी मसाले मी वापरलेले नाही आहेत. अगदी घरगुती प्रकारचा आपला हा मसाला रेडी झालेला आहे. त्यानंतर चिकन शिजण्यासाठी या ठिकाणी मी 4 मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि 2 लसूण घेतलेला आहे. इथे 3 ते 4 वेळा चिकन धुवून 1 चमचा हळद आणि खलबत्त्यामध्ये वाटलेलं हे मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याच्यामध्ये मी मिक्स करते. कुकरला 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आमच्या घरी सगळ्यांना चिकनचं सूप म्हणजे चिकनचं पाणी आवडतं, तर ते मी 2 वाट्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे. बघा किती सुंदर शिजलेलं आहे आपलं चिकन. त्यानंतर कुठलेही फॅन्सी मसाले नाही आहेत. जे वाटण घेतलेलं आहे ते वाटण, लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद. त्यानंतर मी इथे फक्त एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरलेला आहे. या व्यतिरिक्त काहीही नाही. हे वाटण छान तेलावरती आपण परतून घेतलेलं आहे. अगदी किंचित अशी शेड त्याची बदललेली आहे. तुम्ही बघू शकता, हिरवं होतं, आता छानपैकी ते खरपूस झालं आहे. जे तुमच्यासमोर दाखवले होते ते सगळे मसाले मी आता कढईमध्ये घातलेले आहेत. हे छान परतून घ्यायचे. थोडे मसाले याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की तुम्ही बघायचा कलर किती बदललेला आहे. सुंदर कलर हा इथे अशा प्रकारे आलेला आहे. जे बॉइल्ड केलेलं चिकन आहे ते आता आपण कढईमध्ये घालतो. वाटणामध्ये मिक्स केलेलं आहे. तर तुम्हाला मी एक सिक्रेट सांगते, ही जी तरी आलेली आहे याच्यासाठी आपण वेगळं काहीही केलेलं नाही आहे. मी बाजूला एका पातेल्यामध्ये एकदम कडक गरम पाणी ठेवलं होतं. हे गरम पाणी मी त्याच्यात घातल्यामुळे इतकी सुंदर अशी तरी आलेली आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये येते तशी. बऱ्याचदा काय होतं, चिकन छान होतं, मसाला छान होतो, पण रंग त्याच्यावरती येत नाही. अगदी रेस्टॉरंटमध्ये येते तशी तरी आणि खमंग चिकन असं झालेलं आहे. धन्यवाद.